आजच्या ह्या रेकी लेवल 1च्या सेकंड डे मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. वेलकम यू ऑल. आज पुन्हा त्याच एनर्जीने आपण बघणार आहोत कसं जगायचंय. ही कला शिकायची आहे. रेकी शिकायची नाही, रेकी जगण्याची कला आहे की नाही, की शिकण्याची आहे. आपण काल बोललो रेकी जगण्याची कला त्याची आहे. कला आहे. कोणत्या 5 गोष्टी आपल्याला हव्या आहेत? परमसुख, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. ऐश्वर्य आणि दीर्घायू. ठीक आहे. तर बाकीचं होमवर्क चालू आहे. सेल्फी घेतली आहे सगळ्यांनी. नको असलेल्या गोष्टी आपण जीवनातून काढून टाकायला तयार आहोत आणि हव्या असलेल्या गोष्टींची लिस्ट बनवायला घेतली आहे. रेकीच्या माध्यमातून ह्या 5 गोष्टींसाठीच्या म्हणजे हे अचीव्ह करण्यासाठी माईक सगळ्यांनी ऑफ करा. या 5 गोष्टी अचीव्ह करण्यासाठी जे काही अडथळे असतील ते अडथळे आपण रेकीच्या साह्याने दूर करणार आणि ह्याच 5 गोष्टी अचीव्ह करण्यासाठी रेकीचं साह्य घेणार. रेकी काय एक अशाच्या सांगितलं मी वाक्यामध्ये. काय आहे रेकी? एक माध्यम आहे ज्याच्याने या 5 गोष्टींमध्ये जे काही अडथळे आहेत ते आपण बाहेर काढणार आहोत आणि हे अचीव्ह करण्यासाठी आपण रेकीच्याच पद्धतीचा वेगवेगळे टेक्निक्स असतात त्याचा आणि ऊर्जेचा लाभ प्राप्त करून घेणार आहोत. मदतीने आपण सगळे लाभ प्राप्त करून घेणार आहोत. कळतंय? आता आज आपण काय बघणार? रेकी म्हणजे काय, रेकीचे 5 तत्व म्हणजे काय आणि रेकीचे वैशिष्ट्य काय आहे. रेकीचे तत्व हे अंडरस्टँड करणं का गरजेचं आहे? कारण अनलेस अँड अंटिल आपण रेकीचे तत्व अंतर्भूत करत आहोत, आपल्याला रेकीचे तत्व काय करायचं आहे? स्वतःमध्ये इन्कल्केट करायचं आहे, अंतर्भूत करायचे आहे. मगच आपण रेकी परफॉर्म करू शकतो. रेकी करण्यासाठी ते तत्व माझ्या आतमध्ये पूर्णपणे काय पाहिजे? ऍब्झॉर्ब झालेले पाहिजेत. त्या तत्वांच्या हिशोबाने आधी मी वागले पाहिजे, मग ते तत्वांसाठी मी काहीतरी काम करू शकते. बरोबर? येस. तत्व सोपी आहेत जी लहानपणापासून शिकलो आहोत, पण आज पुन्हा त्याचे रिव्हिजन करत आहोत आणि त्याच्या मागची कारणं आपण आज बघणार आहोत की का हे फॉलो करायचंय मी. तर आधी सगळ्यात आधी जे काही गोष्ट आपल्या क्वेश्चन मार्क पडतो की ही गोष्ट काय आहे नक्की, नवीन काहीतरी ऐकले तर आपण कुठे शोधतो? काल आपण बघितलं गुगलवर जाऊन शोधतो. आजकाल जे चालू आहे त्याच हिशोबात मी तुम्हाला आन्सर करते. गुगल, तुमच्या समोर गुगल प्रकट झाला. आता ह्या गुगलला आपण विचारूया व्हॉट इज रेकी, द मिनिंग ऑफ रेकी इन मराठी. काय आहे बरं रेकी? रेकी म्हणजे एक जपानी ऊर्जा पद्धती आहे, उपचार पद्धती आहे जी सार्वत्रिक जीवन ऊर्जा, युनिव्हर्सल लाईफ एनर्जी किंवा लाईफ फोर्स आहे, जी वापरून आपण शारीरिक मानसिक शांती आणि उपचार प्रदान करू शकतो. ही झाली व्याख्या. व्याख्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. आता हे तर माहिती आहे की ती आपल्या जीवनाची ऊर्जा आहे, ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. फाइंड आउट काय करूया, रेकी खरी आहे की खोटी आहे, हे याच्यात आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे. आता आपण काय शोधलं? रेकी इन हॉस्पिटल्स. तर हे चित्र माझ्या समोर येत आहे. हे इमेजेस गुगल दाखवते, मी नाही दाखवते. हा, गुगल दाखवते. गुगलवरती जास्त भरोसा आहे आपल्याला. ओके. हॉस्पिटल्स मध्ये रेकी दिली जाते. कोणत्या कोणत्या पेशंट्सला रेकी दिली जाते यू कॅन फाइंड आउट. मला कोणत्याही डिसऑर्डरचं नाव घेण्याची गरज नाहीये किंवा डिसिजेसचं नाव घेण्याची गरज वाटत नाहीये इथे. बरोबर आहे? इथे सगळे फोटोज आहेत ते इंडियाच्या बाहेरचे आहेत, भारताच्या बाहेरचे आहेत. बरोबर? आता हे तर चला वेक्टर इमेजेस आहेत, हे राहू देत. पण जे रिअलिस्टिक इमेजेस आहेत वरचे ते कुठचे आहेत? बोलतोय सगळे आउट ऑफ इंडियाचे आहेत, बाहेरच्या देशातले आहेत. रेखेची उत्पत्ती कुठली? भारतात. इमेजेस गुगल वरती कुठचे? जपान. जपानचे, US चे, चीनचे, सगळ्या देशातले. पण माझ्या देशातले एकही फोटो नाही.
रेखीला भारताने अजूनपर्यंत तरी ऑफिशियल मान्यता दिली नाहीये. मग आम्ही का शिकू रेखी? पण रेखीची उत्पत्ती मात्र भारतात आहे. अच्छा. रेखीची उत्पत्ती भारतात कशी? उत्तर मी देते आता पुढे. आधी हे समजून घेऊया की रेखी, आपला माईक सगळ्यांनी ऑफ करा. हम्म. ओके. रेखीची उत्पत्ती भारतामध्ये आहे. आता आपण बघितलं रेखी इन हॉस्पिटल्स म्हणजे काय. हॉस्पिटल्समध्ये रेखी दिली जाते, गुगलने सांगितलंय म्हणजे खरंय, मी सांगत नाहीये. बरोबर. जर एखादी गोष्ट हॉस्पिटल्समध्ये हीलर्स अपॉइंट करून त्यांची फीस चार्ज करून जर रेखी दिली जाते तर रेखी अंधश्रद्धा कशी? हा मूळ प्रश्न येतो. रेखी अंधश्रद्धा आहे तर हॉस्पिटलमध्ये काय करते? बरोबर आहे. हा प्रश्न आधी आपल्याला पडला पाहिजे. आपण रेखी शिकतोय, आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. आपण सांगू, समोरच्याला हील करू, समोरचा प्रश्न विचारेल रेखी खरी की खोटी. गुगल वरती जाऊन दाखवू शकतो की नाही रेखी खरी आहे, कारण की तो हॉस्पिटल्समध्ये युज होते. मग ती अंधश्रद्धा कशी? आणि कोणत्या देशामध्ये युज होते? जपान सारख्या देशातील एका व्यक्तीने जर ती रिइन्व्हेंट केलेली आहे, रिइन्व्हेंट शब्द वापरला मी, रिइन्व्हेंट केलेली आहे, तर जपान हा सगळ्यात पुरोगामी देश. त्या देशात अंधश्रद्धा कशी पाळली जाते? जपानमध्ये ती प्रॅक्टिस होते, चीनमध्ये प्रॅक्टिस होते, रशियामध्ये प्रॅक्टिस होते, US मध्ये प्रॅक्टिस होते. दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पटतात, आपल्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत. भलेही ते आपल्या वेदांमध्ये असो, आपल्या ग्रंथांमध्ये असो, आम्हाला पटणारच नाही जोपर्यंत बाहेरचा माणूस येऊन कोण सांगत नाही आपल्याला. आपण घास असं नाही खाते, घास उलटा खातो. भारतातला घास चीनमध्ये गेला, तिबेटमध्ये गेला, जपानमध्ये गेला, US मध्ये गेला, भारतात आला आणि तो आपण घास खातो, नाव बदली करून. बरोबर. खिचडीला रिझोटो बोललं तर खातो ना त्यात चीज टाकून. फरक आहे, चूक आहे आपली. आपणच प्रूफ मागतोय, स्वतःच्या वेदांमध्ये लिहिलंय, प्रूफ द्या. अथर्व वेदामध्ये रेखीचा उल्लेख आहे. पुढे आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. सो अमेरिका, लंडन, जपान, चीन, रशिया ह्या सगळ्या प्रगत राज्यांमध्ये रेखी ऑफिशियली यूज केली जाते. असे कितीतरी माझे कलिग्स आहेत जे बाहेरच्या देशामध्ये हिलिंग्स देऊन हॉस्पिटल्समध्ये अपॉइंटेड आहेत. बरोबर. तर आता इंडियामध्ये काय आहे, तर इंडियामध्ये काही काही ठिकाणी रेखी शिकवली सुद्धा जाते. म्हणजेच कुठे, तर युनिव्हर्सिटीजमध्ये. कवी कुलगुरू कालिदास ही जी युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये योगा आणि नॅचरोपॅथीच्या अंडर रेखी एक विषय आहे, तिथे आपल्याला रेखी शिकायला मिळते. त्याच्यानंतर आणखी एक युनिव्हर्सिटी आहे, दॅट इज सनराइज युनिव्हर्सिटी. तिथे सुद्धा MSc इन रेखी अवेलेबल आहे. सोनू, चिनूचा फोन येतो, चिनूला फोन कर गं. खूप साऱ्या ग्लोबल युनिव्हर्सिटीज आहेत ज्या रेखीमध्ये PhD आपल्याला अवेलेबल करून देतात. ग्लोबल युनिव्हर्सिटीज आय एम टेलिंग, इंडियातल्या नाही. ग्लोबली मान्यता मिळेल तुम्हाला. ग्लोबल युनिव्हर्सिटीज आहेत ज्या काय करतात, PhD इन रेखी आपल्याला प्रोव्हाइड करतात. मग रेखीने काय करू शकतो आपण, तर रेखीने आपण काय करू शकतो, जी गोष्ट आपल्याला असाध्य वाटते, की जी गोष्ट आपल्याला शक्य नाही अशी वाटते, ती गोष्ट जर आपण शक्य करू शकलो, जेव्हा डॉक्टर बोलतो ना अभी दवा की नहीं दुआ की जरूरत है, मग तिथे रेखी येते, तिथे त्याचे चमत्कार येतात. रेखी हिलिंग घेण्यासाठी सगळे लोक डायरेक्ट येतात का? आधी ॲलोपॅथी करणार, आयुर्वेद करणार, होमिओपॅथी मध्ये जाणार, आणि मग जेव्हा परत डॉक्टर बोलणार काहीच रिझल्ट येत नाही, रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात, मग हातपाय मारणार, मग देव आठवतो. तोपर्यंत खिसे खाली झालेले असतात. म्हणून मी काय बोलते, रेखी शिका खिसे खाली होण्याच्या आधी. कारण जर रेखीचे सेशन घ्यायला याल तर आपल्याला ते महाग पडतात, ते आपल्याला पैसे नसतात द्यायला. त्यापेक्षा शिकून घ्या आणि बाहेर पडा.
आता रेकीमध्ये परत येऊ आपण. गुगलमध्ये बघितलं काय आहे, कुठे कुठे शिकवली जाते, फॅक्ट्स आपल्याला फॅक्च्युअल गोष्टी सगळ्या कळल्या. रेकी हा जो शब्द आहे ना, त्याला खूप लोक काय करतात, कन्फ्युज करतात. रेकी हे एक फ्रेंच वर्ड सुद्धा आहे आणि रेकी हा एक जपानी वर्ड सुद्धा आहे. ओके, आपण जो शिकतोय तो जपानी स्पर्श चिकित्सा पद्धती. कोणता वर्ड आहे? जॅपनीज ओरिजिनचा. पण आणखी एक रेकीचा शब्द आहे, तो म्हणजे फ्रेंचचा शब्द आहे, त्याची स्पेलिंग सुद्धा वेगळी आहे. तो म्हणजे आपण समजा एखाद्या बॉलिवूडचं सॉन्ग शूट करायचं आहे, तर डिरेक्टर आणि प्रोड्युसर जाऊन आधी रेकी करून येतात ना त्या जागेची. आतंकवादी हल्ला झाला तर आतंकवादी होऊन आधी रेकी करतात. म्हणजेच काय, त्या पर्टिक्युलर प्लेसची शहानिशा करतात. दॅट इज, ती रेकी वेगळी, तो फ्रेंच वर्ड. आणि ही रेकी वेगळी, रे की. रे म्हणजे सार्वत्रिक आणि की म्हणजे आपली जी जीवनशक्ती आहे ती. सार्वत्रिक जीवनशक्ती, रे की. कळलं? एवढं इथपर्यंत कळलेलं आहे. तर ही काय आहे? आपली स्पर्श चिकित्सा पद्धती. लोकांमध्ये खूप गैरसमज असतो की रेकी एक तर अंधश्रद्धा आहे. रेकी म्हणजे ज्या फ्रेंच वर्डला ते तिथे कन्सिडर करतात की रेकी म्हणजे हे असं काहीतरी आहे. पण आपण जे शिकवतो त्याच्यामध्ये आपण काय करतो, शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, रिलेशनशिप्स, सामाजिक, ह्याच्यामधल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण काढतो विथ द हेल्प ऑफ रेकी. आणि ते 5 गोष्टी ज्या पाहिजेत ना त्या मिळवतो. ओके, आज मी एकदम सिरियस होऊन शिकवणार आहेत, कारण की तत्व शिकतोय आपण. आज मी हसत हसत जास्त नाही शिकू शकत, कारण की बी सिरियस अबाउट इट. जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये अंतर्भूत करत नाही होत ना, तोपर्यंत आपण काय करू शकतो. आवाज कमी होतोय स्नेहल, बाकीच्यांना आवाज येतोय माझा प्रॉपर? तुमचा व्हॉइस चेक करा. आज मी सकाळपासून बोलते, आता मी पण थकलीये थोडी. चालेल. नंतर इथे काय करतो हे इथे जाणून घेणं गरजेचं आहे. खूप महत्वाची गोष्ट बोलते आता मी. रेकीमध्ये कोणत्याही नकारात्मक गोष्टींना थारा नाही. इथे मी थोडासा ना, ओके, ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, तेरा मंगल मेरा मंगल जन जन का मंगल. फक्त चांगल्या गोष्टीला थारा. ही एनर्जी ब्रह्मांडाची, ब्रह्मांड काय चुकीचा करेल का? करून देईल का? प्रकृतीच्या अगेन्स्ट वागून देईल का? नाही. मेरा मंगल, आधी मेरा मंगल, कारण की मी सुधरली तर तुला सुधरेल. मेरा मंगल तेरा मंगल जन जन का मंगल. आपण जन्माला आलो, आपण मेलो, कोणाला काय फरक पडणार आहे? किती तासाने पोचवायला येतील, किती दिवस हार घालतील. साधू संत पण, देव पण आले आणि गेले, जग थांबलं, तत्व स्वरूपात राहिले आपल्यासोबत. आपण गेल्यावरती काय तत्व स्वरूपात इथे राहायला येणार आहोत? त्यामुळे जेवढं आयुष्य मिळाले ना, चांगलं करा. पुढे त्यामुळे काय होतं, रेकीचा आपण जेवढाही प्रचार करू, जेवढाही प्रसार करू, तेवढा आपल्याला मल्टिप्लिकेशन होऊन मिळणार आहे. आणि तेच मी करते. चांगल्या गोष्टींचा तुम्ही जेवढा प्रचार कराल तेवढं तुम्हाला चांगलंच मिळणार आहे. ओके, नंतर रेकी काय आहे? एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, रशियामध्ये हिला बायोप्लास्टिक एनर्जी बोलतात, चीनमध्ये हिला ची बोलतात. जे US मधली लोक आहेत, इंग्लिश पीपल आहेत, व्हॉट दे कॉल इट, होली लाईट, होली स्पिरिट. आपण तिला काय बोलतो? प्राण ऊर्जा. ते काल मी सांगितलेलं, कितीही पंपाने हवा घातली तरी जोपर्यंत श्वास नाही तोपर्यंत काही करू शकत नाही. प्राण ऊर्जा पाहिजे, चेतना पाहिजे. कळलं? रशियन तिला बायोप्लास्टिक एनर्जी बोलतात, चीनमध्ये तिला जी बोलतात, होली स्पिरिट आहे, होली लाईट आहे, प्राण ऊर्जा आहे. इथपर्यंत आर यू क्लिअर? हिंदू संस्कृतीमध्ये अथर्व वेदामध्ये या शक्तीचा उल्लेख केलेला गेलेला आहे. आपण सिरियल्स बघितल्या, रामायण बघितलं, महाभारत बघितलं, तिथे आपण बघितलं रेखी होती तिकडे सिरियल्स मध्ये.
रामाने पायाच्या स्पर्शाने अहिल्येला शापमुक्त केलं, स्पर्शाने केलं. ती रेखी तिथे सिरियल मध्ये राहिली. श्रीकृष्णांनी काय केलं? पूज्या दासीच्या पाठीवरून हात फिरवला, तिला उपचारित केलं. काय केलं त्यांनी? ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिलं? ज्ञानेश्वरी लिहिली? त्यांनी बसून लिहिली? कोणाकडून लिहून घेतली? त्या व्यक्तीला, मेलेल्या व्यक्तीला उभं केलं, त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली बाजूला बसून. आपल्याकडे नाहीये का रेखी? बघतो डोळ्यांनी सिरियल, पण समजतच नाहीये काय आहे ते. चूक कोणाची? आपली, बाहेरच्यांची नाही. मुघल आले, सगळे आले, आपल्याला कोणी सांगितलेलं आपली संस्कृती सोडायला? आले आणि गेले ना. आपण त्यांची धरून बसलो, आपली वाटून ठेवली. तर न शिकताही ह्या ऊर्जेचा आपण वापर करतो. कसा करतो? एखादं बाळ रडत असेल आणि जर आईने त्याला कुशीत घेतलं तर बाळ शांत होतं. स्पर्श विद्या आहे, स्पर्श आहे. एखादा उदास आहे, एखाद्या डिप्रेशन मध्ये आहे, तोच त्याच्या मित्राला पाठीवर हात फिरवला, त्या माणसाला बरं वाटतं. ऊर्जा नाहीये का तुमच्या हातात? प्रत्येकाच्या हातात आहे. ओळखायचे. आता काय करायचंय? इथे आपला रोल चालू होतो, तो म्हणजे रेकी ग्रँड मास्टरचा. जे मी काल सांगितलं, तुटलेलं कनेक्शन पुन्हा आपण जॉईन करून देतो. रेकी ग्रँड मास्टरचं काय काम आहे? पाण्याचा फ्लो अडथळा आलेला आहे, प्लंबर काय करतो? अडथळा बाहेर काढतो, पाईपलाईन जॉईन करून देतो, फ्लो चांगला सुरळीतपणे वाहतो. माया आहे, या जगामध्ये आपण वावरत आहोत, खूप लोक आपल्याला भेटत आहेत, कंटिन्यू घटना घडत चाललेल्या आहेत, बरोबर? त्यामुळे आपल्याला विसर पडतो, आपण डिस्कनेक्ट होतो त्या एनर्जीशी. पण आता कंटिन्यू श्वासासोबत राहून त्याच्याशी कनेक्टेड राहायचं आहे. हे सगळे चक्र आपल्याला बॅलन्स करायचे आहेत, ओपन करायचे आहेत. आईच्या उदरामध्ये असताना काय बोललो? सोहम, सोहम. तेव्हा जप चालू होता, जप. स्वतःची ओळख होती. बाहेर आलो, नाळ कापली, कोण मी? कोहम. परत त्या सगळ्या कोठडीत जायचंय, तेव्हा परत सोहम बोलू, बाहेर आल्यावरती परत कोहम. हे चक्र चालू आहे, चालू आहे, चालू आहे. कधीपर्यंत चालू ठेवायचं? आत्म्याचं पण वय असतं, मॅच्युरिटी असते. आपल्याला डिसाईड करायचंय की ह्यातला कोणता मार्ग निवडायचा. देव आपल्याला फ्री विल देतो. काय देतो? फ्री विल. आपण बोललो ना, पुण्याचा साठा घेऊन आले मी, फ्री विल दिलाय. जेव्हा जेव्हा ते फळाला येतं तेव्हा दोन मार्ग तुला दाखवणार, एक चांगला आणि एक वाईट. किंवा ज्या मार्गाला तुम्ही आहात त्याच्यातून सुटका मिळवण्यासाठी एक चांगला मार्ग देणार. आपण जर निवडला नाही तर? बुद्धी तेव्हा आपल्याला स्थिर राहणं गरजेचे आहे. अपॉर्च्युनिटी येते, आपण हातच लावत नाहीये. म्हणून का मी ते केलं तर सगळं स्पष्ट दिसतं की कुठे मला जायचंय, टक 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 डिसिजन घेतो आपण. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? आता आणखी एक वाक्य लिहून घ्या. रेखी जी आहे ना, ती आपल्या इंटेन्शन सोबत काम करते. रेखी आपल्या इंटेन्शन सोबत काम करते. तुमचं इंटेन्शन जेवढं प्युअर, तुमचं इंटेन्शनची इंटेन्सिटी तीव्रता जेवढी जास्त, तेवढा तुमचा रिझल्ट जास्त. असाध्य आजार सुद्धा बरे झालेले आहेत. कशामुळे? इंटेन्सिटीमुळे. एखाद्याची इतकी जर प्युअर इंटेन्शन दिलं ना, असाध्य गोष्टी पण साध्य होतात, आम्ही बघितलेल्या आहेत. तर इंटेन्शनवर काम करतो म्हणजे काय करतं? समजा लहान मुलं आली, मोठ्यांच्या आपण काय करतो? नमस्कार पडतात, नमस्कार करतात, मोठे आशीर्वाद देतात. काय बोलतात? तुझं कल्याण हो. समजा आई वडिलांनी आशीर्वाद दिला आपल्या मुलाला, मुलीला, काय बोलणार? तुझं कल्याण हो. इंटेन्शन दिलं. ऍज सून ॲज गिव्ह द इंटेन्शन, प्युअर हार्टने इंटेन्शन दिलं, त्या व्यक्तीला, त्या बाळाला ते फलित होणार आहे, सकारात्मक त्याला ठरणार आहे. इंटेन्शन रेखी केली होती का आई वडिलांनी, आजी आजोबांनी? नाही. इंटेन्शन दिलं. तिथे कोणते सिम्बॉल यूज केले? ह्याला जर सिम्बॉलची जोड भेटली, ह्याला तर तुमच्या आंतरिक ऊर्जेची जोड भेटली, तर आपण काय करू शकतो? ह्याचा आपण विचार करायचा.
जुन्या काळामध्ये ठिकठिकाणी वैद्य होते का? आता एक फोन कॉलवरती डॉक्टर आहे. तेव्हा जंगलात फिरायचे लोक, अनुयायी होते, शिष्य होते, आपले महर्षी होते, जंगलोजंगली सगळीकडे फिरायचे, अख्खा देशभर फिरायचे. वैद्य घेऊन फिरायचे का सोबत? ती क्लिनिक आणि हॉस्पिटल उघडलेले होते आपण जागोजागी. तेव्हा काय उपयोगायचं? तंत्र मंत्र, रेखी, स्पर्श, बरोबर? मंत्र म्हणजे काय? मी बोललेले शब्द, शब्द ब्रह्म, शब्द ब्रह्मासारखे व्यक्त होणं गरजेचं आहे, मग ते काम करतील ब्रह्मासारखे. तेव्हा त्याला बोलतात अफर्मेशन. तेवढे पॉझिटिव्ह ऊर्जा त्या शब्दांमध्ये पाहिजे. कोणते? ते आहेत मंत्र. तंत्र, तंत्र काय आहे? प्रोसिजर आहे. प्रोसिजर, सिम्बॉल्स. यंत्र काय आहे? आता रेखीमध्ये यंत्र म्हणजे आपले हात, हिलिंग देणारे, बरोबर? आपण माध्यम. तेव्हा पण हेच यूज करत होतो, आता पण हेच यूज करतो, वेगळं काही यूज करत नाहीये. गौतम बुद्धांच्या कमलसूत्र ग्रंथामध्ये सुद्धा रेखीचा उल्लेख आहे. आता ही जपानला गेली कशी? इतिहास आपण उद्या बघू. पण एवढं नक्की आहे की भारतातून ती निघाली, सगळीकडे ट्रॅव्हल करत करत आली आहे. जपानमध्ये डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी ती काय केली? रिइन्व्हेंट केली आहे. त्यांनी भारतात आले ते उद्याचं मी सगळं सांगेलच, पण त्यांनी काय केली? रिइन्व्हेंट केली. आता आपण येऊ रेखीच्या 5 तत्वांकडे. जेव्हा त्यांनी ती रिइन्व्हेंट केली, त्यांनी आपल्या शिष्याना शिकवली, त्यांचे फॉलोवर्स होते, त्यांचे सहकर्मी होते, आणि मग त्यांनी काय केलं? हळूहळू ती जगभर पसरली, बरोबर? आणि नंतर ती आपल्याकडे सुद्धा आली. आपण तिला एक ट्रेडिशनल रेखी म्हणून तिचा उपयोग करत आहोत किंवा शिकवत आहोत. रेखीचे पण आपण इंडियामध्ये आल्यावरती वेगवेगळे तिचे नावं तिला देऊन टाकलेली आहे. ठीक आहे, ते मी नंतर सांगेल तुम्हाला. रेखीचे 5 तत्व काय आहेत? तर डॉक्टर मिकाऊ यांनी काय सांगितलं माहितीये का? त्याच्या आधी हे अंडरस्टूड करणं गरजेचं आहे, जोपर्यंत ह्या रेखीच्या तत्वांना मी ट्रूली जगत नाही, ट्रूली म्हणजे खरोखर जगत नाही, तोपर्यंत रेखी शिकून माझा काही फायदा नाही. रेखी ऐकायची नाही, रेखी शिकायची नाही, रेखी करायची. केली तर येणार आहे, प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही. आणि त्यांनी काय सांगितलं? त्यांनी 5 तत्व दिली, पण या 5 तत्वांच्या पुढे त्यांनी 2 शब्द टाकले. पहिला शब्द टाकला तो म्हणजे फक्त आज. आज, आज के लिए, आणि पुढे सांगितलं केवल, केवल आज के लिए, आणि पुढे ते तत्व. कारण त्यांना माहितीये माणूस किती आळशी आहे, किती सातत्याने काम करतो. तेच आपल्या संतांनी पण सांगितले, तेच तत्व मी पुन्हा रिवाइज करणार आहे, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. पण काय करायचंय? केवल आज के लिए करा. आज एक रोज मंत्र होतं. काय याच्यामधला? फक्त आजच्या दिवस करा हो, असं रोज बोलायचं. ह्याला वेड बनवून ठेवायचंय, तेव्हा तो काम करेल, बरोबर? फक्त आजच्या दिवस तेवढं कर, आणि हे एकच गोष्ट त्याला 15 दिवस करायला लावायची. त्याच्यानंतर दुसरं तत्व करायचं, सवय लावायची, ट्रेन करायचं आपल्याला त्याला. पहिलं तत्व काय? एक तर आज जगा, हे आपण काल बघितलं. आज का जगा? श्वास घेतला, क्षण आला, क्षण जगलो आपण. श्वास सोडला, क्षण गेला. जगायचंय श्वासासोबत. क्षण, प्रत्येक क्षण मागे जातोय आपण आणि पुढे चाललो आहोत. तो क्षण गेला, म्हणून त्या क्षणासोबत जगायचं म्हणजे श्वासासोबत जगायचं, म्हणजे फोकस राहायचं, म्हणजे मेडिटेट करायचं, काम करत राहायचं. मग पहिलं तत्व काय? केवल आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा किंवा करूंगी. फक्त आजच्या दिवस चिंता करू नको, स्वतःला सांगायचं. असं रोज सांगायचं. 15 दिवस सांगा, चिंतेवरती 15 दिवस काम करा. बघा तो चिंता करायची कमी होतो की नाही. चिंता केल्याने कोणाचं भलं झालंय, सोल्युशन मिळणार आहे आपल्याला. खूप दिवस गेले चिंता करण्यामध्ये भूतकाळाचे, वाया घालवले, आता पुढे नाही. दुसरं तत्व आहे, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. माणूस आहे, क्रोध येणार, कारण की आपल्यासोबत दररोज घटना घडत आहेत, दररोज नवीन नवीन व्यक्ती भेटत आहे, दररोज काहीतरी घडत आहे, कोणतरी टपली मारून जात आहे, आपण विचार करत बसलो त्या माणसाचा, बरोबर? कोणतरी काहीतरी रस्त्यावरून बोलत गेलं, आपण त्याचे विचार घेऊन बसलो, तो गेला, आपण घेऊन बसलो विचार, मी त्याला असं बोललं असतो तर, मी त्याला असं केलं असतं तर. गेला तो, त्याला काही पडली नाही, तू तुझा टाइम वेस्ट करतोस, बरोबर? त्यामुळे क्रोध केल्याने काय होणार आहे? आपली इंटेन्सिटी वाढते आणि त्यातून मिळणारे रिझल्ट
ते चांगले नसतातच कधी, ना ह्या पार्टीला चांगले ना त्या पार्टीला चांगले. कशाला करायचं? मग तुम्ही बोलाल की असं कसं, माणूस आहे, होणार होणार. मग काय करायचं? सोल्युशन पण देते ना तुम्हाला त्याच्यासोबत. पॉज घ्या. तर बोलाल भांडणं चालू आहेत तर मी काय पॉज घेऊन असं विचार करणार की थांब मी पॉज घेते नंतर तुला बोलते काहीतरी. नाही, हे प्रॅक्टिसने होणार. हे काय होणार? प्रॅक्टिसने. अशी प्रॅक्टिस, असा ट्रेन होणार ना हा, की तो रिस्पॉन्सच करणार. रिॲक्शन नाही द्यायची, आपल्याला रिस्पॉन्स करायचा आहे. रिस्पॉन्स द्यायचा आपल्याला. मग त्या रिॲक्शन रिस्पॉन्स मध्ये काय फरक आहे? रिॲक्शन म्हणजे तू असं केलं मी पण तुला असं करणार. हात उचलतो ना लगेच आपण, त्याला रिॲक्शन बोलतात. रिस्पॉन्स म्हणजे काय? मी पॉज घेते म्हणजे मी थांबत नाहीये. माझी सतत विवेक बुद्धी जागृत करते मी. जी मी समजा रोज प्रॅक्टिस नाही केली ती जागृतच असणार आहे. तेव्हा त्या ऑन द स्पॉट मला जागृत करायची गरज नाही लागणार आहे. बरोबर आहे? सतत विवेक बुद्धी जागृत करायची म्हणजे काय? काल आपण बोललो बुद्धी आहे, विवेक आहे. बुद्धी आहे, अनालाइज करते. विवेक आहे, त्याच्यामध्ये ज्ञान टाकलं, विवेक झाला. सत्सद विवेक बुद्धी, आता हे जे ज्ञान आहे, माझी बुद्धी आहे, अनालिटिकल पॉवर आहे, तिला श्वासाची आपण जोड दिली, तो गेला वरती, फिल्टर झाला आणि तो विचार करून प्रॉपर त्याचे फ्रेमिंग करून तो बाहेर आला. सत्सद विवेक बुद्धी, नेहमी रिस्पॉन्स केला. आणखी एक गोष्ट सांगते, जेव्हा कोणताही एक निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येतो, कास्केड ऑफ इव्हेंट्स असतात ना, एखादी भीतीचा आपल्यामध्ये एक विचार आला, एखादा चुकीचा विचार आला, काम करता करता कळत पण नाही, इन द कोर्स ऑफ टाइम आपण वी टेंड टू बिहेव लाईक दॅट, की एखादा विचार आला आणि त्याच्यावरती विचार विचार आपल्याला समजतच नाही आपण किती विचार केला त्या एका गोष्टीला धरून, जॉब फिरून येतो त्या एका गोष्टीवरून. मग त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग वाढते. ज्या क्षणाला असं वाटेल की माझ्यासोबत होतंय, काय करायचं मी सांगते. हे याच्या पुढे लेवल 2 लेवल 3 ला पण तेच करायचं. आपले नाभी आहे ना, तिकडे काय करायचं माहितीये, आपले जे कॉर्ड्स असतात कनेक्टेड, इनविजिबल एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्टेड असतात. इनविजिबल एनर्जीचे कॉर्ड्स आपले वेगवेगळ्या वस्तूशी, वेगवेगळ्या माणसांशी कनेक्टेड असतात, जे दिसत नाहीत आपल्याला, पण ते असतात. बाळ रडायला लागलं, त्याला भूक लागली, तर आईला कसं कळतं? कॉर्ड्स कनेक्टेड आहेत की नाही? एखादा चुकीचा निगेटिव्ह व्यक्ती आपल्या सोबत येऊन गेला, आपल्याला कसं तरी वाटतं, मला कसं तरी वाटतंय. ते कसं तरी का वाटतं? आपले कुठे ना कुठे कॉर्ड्स कनेक्टेड असतात. हे मी नंतर सांगणार जेव्हा आपण ऑरा बद्दल बोलू. तर अशा वेळेला काय करायचं, हे जे कॉर्ड्स आहेत ते कट करायचे. नाभीच्या इथून काय करायचं? कट, क्रॉस करायचे. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट. ऍक्च्युअल मध्ये फिजिकली करायचं. कट कट कट, डिलीट डिलीट, डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट. आता बोला, हे लोकांसमोर करू का मी असं कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट? प्रत्येक ठिकाणी हे शक्य आहे का? आहे. स्टार्टिंगला करायचं, कोणी वेड्यात काढायचं तर काढू दे, नाहीतरी कैची घ्यायची, गपचूप कट करून टाकायचं. स्टार्टिंगला फिजिकल ऍक्शन कराव्या लागतील, जोपर्यंत त्याला सवय होत नाही. आणि करून बघा, उद्या मला सांगा. दिवसाभरात मध्ये आपले एकदा तरी राग येतो, एकदा तरी टेन्शन, एकदा तरी आपण सॅड होतो. करून बघा. आता जेव्हा तुम्ही बोला मी जेवण बनवते, कुठे कट करू, डिलीट करू? बरोबर. एक छोटीशी कात्री घ्यायची, कट करून टाकायचं. किंवा एक तुम्हाला टिप देऊन सांगते, NLP ला मी हेच करते, खास करून महिलांना. जेवण बनवताना खूप डोक्यात विचार येतात. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. यज्ञाची आहुती देतोय, ते शिजवलं जाते. ते करताना जर निगेटिव्ह थॉट्स आपण टाकले तर काय खाणार आपण? निगेटिव्ह थॉट्स, डाऊन झालेली फ्रिक्वेन्सीची एनर्जी. तेव्हा काय करायचं? बाजूला एक तुम्हाला पाहिजे तो काहीही लावा, अभंग लावा, आरती लावा, मंत्र लावा, देवाचं नकोय तर एक गाणं लावा जे तुम्हाला आवडतं. स्विच दी एनर्जी, फ्रिक्वेन्सी चेंज करा विचारांची, त्याला डायव्हर्ट करा चांगल्या गोष्टींकडे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपल्याला पूर्ण घरामध्ये निगेटिव्हिटी जाणवते, आता त्याच्यासाठी जे काय आहे ते मी सेकंड आणि थर्ड लेवलला सांगणारच आहोत. पण समजा तुमच्यातली जी लोक नाही येणार सेकंड थर्ड लेवलला, ते काय असेच जाणार इथून? तेव्हा काय करायचं? घरामध्ये अभंग लावून ठेवा, मंत्र लावून ठेवा, काहीतरी लावून ठेवा, एनर्जी चेंज करा, फ्रिक्वेन्सी चेंज करा.
तुम्हाला कळते फ्रिक्वेन्सी माझी चुकते, करा ना चेंज. नको तेव्हा आपण कॉर्ड लावून बसतो. अख्ख्या घराला ऐकवा. पटतंय? छान. तर आता आपल्याला काय करायचंय, कंट्रोल करायचंय, रिस्पॉन्स करायचा, रिॲक्शन द्यायच्या नाहीत. हम्म? आपल्या आनंदाचा रिमोट ना आपण जगाला वाटलाय, स्वतःकडे ठेवायच्या ऐवजी लिहून घ्यायचा, माझ्या आनंदाचा रिमोट माझ्याकडे पाहिजे, जगाकडे नको. कोणी येतं काही बोलून जातं आणि आपण डिस्टर्ब होऊन बसतो. म्हणजे माझ्या आनंदाचा रिमोट मी कोणाकडे दिलेला आहे, दुसऱ्यांकडे दिलाय, माझ्याकडे ठेवलाच नाहीये. म्हणून तो रिमोट दुसरी कोण ऑपरेट होतं. बरोबर आहे. तिसरं तत्व बघायचं, ईमानदारी से अपनी उपजीविका का साधन में जुटाऊंगी. प्रत्येक काम करू ते प्रामाणिकपणे करायचं. हे लहानपणापासून शिकलोय मी, परत मला शिकवावं लागते, कारण की ही वेळ आपण आणली. शिकावं लागते आपल्याला हे बेसिक नियम. आपल्या प्रत्येक साधन जे काही आपण करू, कोणतंही काम करू, अगदी घरातलं काम करू, ऑफिस मधलं काम करू, बिझनेसचं काम करू, काहीही करू, इमानदारीने करू. अरे असं प्रत्येक माणूस वागायला लागला तर ह्या जगामध्ये भ्रष्टाचार नावाची गोष्टच उरणार नाही, रामराज्य येईल. पण नाही ना, आम्हाला तर कलियुगातच राहायचंय. आपल्याला सगळं कळतं वळत. कॉन्शियस माइंड जास्त ऍक्टिव्ह आहे. आपल्याकडे काय आहे, हाव आहे, आस आहे, वासना आहेत, ह्याच्यातच गुरफटलोय. ह्याच्यातून बाहेर पडून जरा डोकावून बघू दुसरं काय आहे तर आपल्याला दिसेल. तेच बघायचंय आपल्याला कंटिन्यू. लोक काय करतात माहितीये का, त्यांना काय आवडतं मोस्ट ऑफ द टाइम, की माझ्याकडे काय नाहीये किंवा मी किती दुःखात आहे हे सांगायचं असतं. बस, त्यांना सोल्युशन नकोय. सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला की ते गायब. ते तुम्हाला उद्यापासून दिसणारच नाही. ऍक्शन घेण्याची कॅपॅसिटी नसते. सोल्युशन ऐकायला उभंच नाही राहत. फक्त बोलतात, मॅम असं होतंय, मॅम तसं होतंय. अरे मग ऐक, मी सांगते, सोल्युशन तुला करायचंय, तुम्ही काहीतरी करा. मी किती दिवस करणार? शेवटी तुलाच उभं राहायचंय की नाही? त्याच्या पुढे तुलाच काम करायचंय सेशन संपल्यावरती. त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, जबाबदाऱ्या घ्या. जबाबदाऱ्या लाथाडून फायदाच नाहीये. एखादी समजा महिला रोज उठल्यापासून कामं करते, पुरुष सुद्धा कामच करतो. प्रत्येकाला जबाबदाऱ्या आहेत, प्रत्येकाला बर्डन आहे. प्रत्येकाने असा विचार केला की रोज मी तेच तेच काम करते, मला कंटाळा येतो कंटाळा ना आपल्याला, प्रत्येकाला येतो कंटाळा. तेच तेच रिपीट 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 कामं करतोय आपण, कंटाळा येतो. मग अशा वेळेला काय करणार, कटकट डिलीट डिलीट जबाबदाऱ्या, त्या तर आपल्याला पार पाडणं गरजेचंच आहे. एवढा संसार थाटला आहे ना आपण, जबाबदाऱ्या करायच्या आहेत. पण त्याच सोबत स्वतःसाठी थोडा वेळ काढून आपल्याला जरा चाच पडून बघायचं आहे, ह्याच्या बाहेर काही जग आहे का, दिसलं त्या मार्गावर जायचं आहे. ह्याला प्रपंचासाठी ना ट्राय करावा लागत नाही, प्रपंच होत राहतो ऑटोमॅटिक. सकाळी उठायचंच आहे, काम करायचंच आहे, जॉब जायचंच आहे, जेवण बनवायचंच आहे, जेवायचंच आहे, झोपायचंच आहे, ऑटोमॅटिक होतंय ते. पण ह्या ज्या गोष्टी मी सांगते ना, त्या प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात. संसार होत राहतो, त्याच्यात प्रयत्न नाही करावे लागत. रोजचं ऑटोमेशन झालंय, ते एकदा सेट करून दिलंय, ऑटोमॅटिकली होतंय होतंय होतंय, मी जातोय करतोय. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यासाठी प्रयत्नपूर्वक ते करणं गरजेचं आहे. म्हणून ते आपण शिकतोय आजच्या तारखेला. ठीक आहे. तर हे झालं. चौथं आहे, सगळ्या चेतन अवचेतन वस्तूप्रती मी आभार व्यक्त करेल, मी थँक्यू बोलेल. मला जे काही मिळाले त्याच्याबद्दल त्या गोष्टीचं मी मोल राखेल, त्याची मी व्हॅल्यू करेल. अगदी आपल्या बाळांपासून, आपल्या मुलांपासून, आपल्या पार्टनर पासून, सगळ्या आई वडिलांपर्यंत. मला जो जॉब करते माझ्या बॉसला पण थँक्यू बोलायला पाहिजे, त्या कंपनीला सुद्धा थँक्यू बोलायला हवं, हो की नाही? प्रत्येक गोष्टीला थँक्यू बोला, कारण ते मला मिळालंय. माझी मुलांना आपण कधी कधी चिडतो, नका चिडू. पॅरेंटिंग कोच म्हणून सांगते, असे असे केसेस येतात, चूक पॅरेंटची असते. ज्या वेळा शिकवायला पाहिजे त्या वेळा शिकवत नाही आपण, कानाडोळा करतो तिकडे. नंतर त्यांना आपण बोल देतो.
हा असं वागतोय, तसं वागतोय, असं होतंय, तसं होतंय. अरे त्या मुलाला समजत पण नाहीये तुम्ही काय बोलताय. केसेस मी नंतर सेकंड अँड थर्ड लेवलला डिस्कस करेल, आता सगळं नाही सांगू शकत. ते तेवढा आपल्याला टाइम स्पॅन पण नाहीये. पण जेव्हा आपण IVF सेंटरच्या बाहेर ज्या रांगा लागतात ना, लाखो लाखो पैसे द्यायला, रुपये द्यायला, फीस द्यायला, त्या रांगांपेक्षा आपण कितीतरी भाग्यशाली की नको? आहोत आपण भाग्यशाली ना. लाखो लाखो रुपयाचे इंजेक्शन घेतायत IVF सेंटर मध्ये जाऊन. हा, हॉर्मोन्स वर खाली होत आहेत, हीट वाढते, त्रास होतोय, दुखतंय. तेच जर आपण 21 दिवसामध्ये हिलिंग करून विदाउट एनी मेडिटेशन हील केलं तर, विदाउट एनी मेडिसिन हील केलं तर, हं? आपण त्या केल्या आहेत तशा केसेस. आपण केल्या म्हणजे इथे मीपणा नाही हा, म्हणजे त्या केसेस हँडल केलेल्या आहेत. ओके. आणि हे सगळे रिपोर्ट्स आहेत. कोणी केलंय? तिने. अरे तिचंच तर आहे, हॉर्मोन्स तिने दिलेत, बायोकेमिस्ट्री तिने दिली आहे. तिला सांग बाबा तू नीट कर. किती ते इंजेक्शन, लाखो लाखो रुपयाची पूजा घातलेली लोक येतात. एवढ्या लाख AMH लेवल लो आहे, पूजा काय करणार तिकडे? लाख लाख रुपयाची पूजा केली आहे लोकांनी. सगळीकडे हातपाय मारून झाल्यावरती आपण येतो. ग्रह शांत करून काय होणार? याचा अर्थ असा नाही की ज्योतिष विद्या चुकीची. सगळ्यात उत्तम विद्या आहे ती. आपण दुसऱ्या व्यक्तीला ह्याच्याने, मला जे काही मिळाले त्याकडे आपले लक्ष नसते. बरोबर आहे. लक्ष द्या, दृष्टिकोन चेंज करा. ग्रह ताऱ्यांना कामधंदे नाहीयेत आपल्या कुंडलीमध्ये येऊन बसायला. वरतून बघतात आपल्याला दुर्बीण लावून की अरे हा भेटला, थांबा तयाला कर. असं काही नसतं. ते पण त्यांची फ्रिक्वेन्सी आपापल्या फ्रिक्वेन्सीने ते व्हायब्रेट होऊन बसले आहेत तिकडे. आपली आणि त्यांची फ्रिक्वेन्सी मॅच झाली तर ग्रह चांगला. आपण त्यांच्या खाली व्हायब्रेट करायला लागलो तर ग्रह तर चुकला. न्यूमरोलॉजी मध्ये वगैरे काय करतात? स्पेलिंग चेंज करून देतात, नंबर चेंज करून देतात, व्हायब्रेशन सेट करून देतात. हेच व्हायब्रेशन जर आपण स्वतःच्या हाताने चेंज केले तर, फक्त नावाचे चेंज करण्यापेक्षा आपण अख्ख्या 7 चक्रांचे चेंज करूयात. माझ्या मुलांचे करू द्यात, माझ्या मुलीचे करू द्यात, पॅरेंट्सचे करा. आपल्या हातात दिले त्यांनी. का दुसऱ्यांवरती अवलंबून राहायचंय? मी तर बोलते शिका. प्रत्येक घरामध्ये एकाने तरी शिका. अख्खे घराचे व्हायब्रेशन सायंटिफिक बेस आहे. मी तुम्हाला नंतर PDF माझा मी स्वतः तयार केलाय, तो मी तुम्हाला नंतर सेंड करेल हवं तर, की हे सायंटिफिक बेस कशा पद्धतीने आहे याचा. ओके. आणखी सगळंच बोलायला लागली ना तर रात्रीचे 12 वाजतील. आता 5वा जो आहे मेन मुद्दा, तो म्हणजे आता शेवटचा जो सगळा आहे, सगळ्यांना काय करा, सगळ्यांचा रिस्पेक्ट करा. जे काही आपले वडीलधारे आहेत त्यांचा रिस्पेक्ट करा. माता पिता आणि इतर सर्वांचा सन्मान करायचा, रिस्पेक्ट. ओके. फक्त आपल्यापेक्षा मोठ्यांचा करायचा का? नाही सगळं मला जगवण्यासाठी आज हजारो लोक काम करतायत या जगामध्ये. मला जगवण्यासाठी या जगामध्ये हजारो लोक काम करतायत. हो. बरोबर. आपण काय बोलू? माझ्याकडे पैसा आहे विकत घ्यायला गोष्टी. तुझ्याकडे पैसा आहे, प्रोव्हाइड करणारा माणूस नसेल तर काय घेणार? याचा अर्थ आपण सगळे एकमेकांवरती डिपेंडेंट आहोत. डॉक्टर पण तेवढाच महत्वाचा आहे, साफसफाई कामगार पण तेवढाच महत्वाचा आहे, शेतकरी पण तेवढाच महत्वाचा, हा निसर्ग पण तेवढाच महत्वाचा. निसर्गाला थँक्यू बोललोय कधी आपण? ह्या जो निसर्ग आहे ना, हे जे प्राणी आहेत त्यांना शिकवायला लागत नाही प्रकृतीच्या हिशोबाने वागा. आपण मनुष्य उलट वागतोय. ते प्रकृतीच्या हिशोबाने बरोबर वागताय, त्यांचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह आहे, बरोबर चांगलं. आपण काय करतोय? उलट वागतोय. आपल्याला शिकावं लागतंय. ज्याला सगळ्यात बुद्धिमान प्राणी, स्वतःला स्वतः बोलतोय सगळ्यात बुद्धिमान प्राणी. कारण आपणच चुकीच्या गोष्टी सेट करून ठेवल्या आहेत. तो पॅटर्न आपण ब्रेक करणार. ओके. आपण तो पॅटर्न ब्रेक करायचा आहे. डेली बोलतो मॅम, थँक्यू सो मच. निसर्ग बोला. रेकी मध्ये तर आपण हे पण शिकणार आहोत, त्या निसर्गाला हिलिंग कशी पाठवायची.
मेरा मंगल तेरा मंगल जन जन का मंगल. बरोबर आहे. किती सोप्या गोष्टी आहेत. अवघड होत्या का काय? आता आपण बघायच्या रेखी काय नाही. मी आज स्लाइड तुम्हाला शो नाही केले, लास्टला आपण रिव्हिजन करू. हं? मला बघून कंटाळा आला असेल तर मी स्लाइड शो करते पाहिजे. करू? असं काय नाही तुमच्या ह्याच्यात. असं काय नाहीये. ऐकायला येतंय नाही तुमच्या करत आहे. हिशोबाने. नाही करत आहे. आता आपण बघूया की रेखी काय नाही. रेखी काय आहे कळलं? रेखी काय हो. नाहीये. मी जरा वाचून दाखवते आता. रेखीला कुठलाही धर्म, पंथ किंवा वर्ग नाही. एका पर्टिक्युलर धर्माची आहे का रेखी? नाही. हिंदूंमध्ये जास्त जाते, सिख मध्ये कमी जाईल, असं काय आहे का? नाही. सार्वत्रिक ऊर्जा प्रत्येकाची आहे, प्रत्येकाचा अधिकार आहे. रेखीला तंत्र, मंत्र, संमोहन, राक्षसी विद्या ह्याच्या सोबत कोणत्याही प्रकारचा तिचा संबंध लावायचा नाही. जो बोलेला आहे त्याला नाही. आपण जेव्हा काय करतो, ऑक्सिजन ग्रहण करतो, ऑक्सिजन विचार करतो का ह्याच्यात जरा जास्त मला ऑक्सिजन जाऊ दे, ह्याच्यात जरा कमी जाऊ दे, असं नाही करत ना. तो ऑक्सिजन कशाचा पार्ट आहे? तो ब्रह्मांडाचा पार्ट आहे. असं म्हटलं जातं की रेखी काय आहे? कोणताही प्रकारचा, असं म्हटलं जातं की रेखी कोणत्याही प्रकारचा जन्मदोष दूर करत शकत नाही. पण असे सुद्धा काही घटना आहेत, एक्झाम्पल्स आहेत की ज्याच्यामध्ये जन्मजात जो दोष आहे तो सुद्धा रिव्हर्स केलेला आहे काही हिलर्सने. एक लेटेस्ट उदाहरण सांगते. माझी कलिग आहे, माझ्यासोबतच शिकलेली. तिचा जो मुलगा आहे त्याला ऑटिझम आहे. ती काही वर्षापूर्वी शिकली समजा. मी आधीच सांगते की जेव्हा ती शिकली तेव्हा त्यांनी काय केलं, तिने फक्त 1 वर्षभर तिच्यावर काम केलं, 1-1.5 वर्ष तिने काम केलं. जेव्हा तो मुलगा 20 वर्षाचा झाला, तेव्हा काय केलं त्याने काय केलं, 10वीची एक्झाम दिली आणि त्याला 70% मार्क मिळाले. ऑटिझम होतं त्याला. ऑटिझम असलेल्या मुलाला जर 70% मार्क मिळतात 10वी मध्ये, कोणी चमत्कार घडवून आणला? प्रयत्न कोणी केला? साधना कोणी केली? त्रास कोणी सहन केला? कोणी ते प्रॅक्टिस केली? त्याच्या आईने त्याच्यासाठी केली, पण शक्य करून दाखवलं तिने. हो की नाही? जन्मजात दोष. ऑटो इम्युन डिसऑर्डर्सला कोणतं औषध आहे? बट दॅट कॅन ऑल्सो बी रिव्हर्स्ड. आणि अशा गोष्टी झालेल्या आहेत. अजून एक उदाहरण सांगते. एक मुलगी होती 13 वर्षाची. तिला एक स्पेशल चाइल्ड होती, आय वुड से. ठीक आहे. 13 वर्षाची होती. तिच्या आईने तिच्यावरती रेकी करायला शिकली. तिची आई रेकी तिच्यासाठी रेकी शिकली. तिचं तिने हिलिंग सुरू केलं आणि आता ती मुलगी मे बी 30-35 वर्षाची असेल. तिच्या आई वडिलांना टेन्शन काय होतं, वयोमानाने जेव्हा आम्ही जाऊ या जगातून, मग तेव्हा आपल्या मुलीचं काय होणार. त्यासाठी तिने रेकी शिकली, तिला हिलिंग दिली. आता ती मुलगी 30-35 वर्षाची आहे. स्वतःची काळजी स्वतः करते. फक्त तिचं लग्न होऊ शकत नाही. आई वडिलांना मदत करते घरामध्ये, सगळीकडे सगळी कामं करते. मग आई वडिलांचं टेन्शन थोडं कमी झालं की नाही, की आम्ही नसू तरी पण ही स्वतःचा सांभाळ करू शकते. जन्मजात दोष. पण आपण बोलताना असं नाही 100% मी करणार, मी पण आणलात, तुम्ही गेलात. आणायचं नाही. बोलायचं नाही की 100% हे बरं होणार नाही. बोलायचं नाही. प्रयत्न करू आपण. हे बघा, जेवढी तुमची इंटेन्शन प्युअर आहे ना, ती रेकी तुम्हाला तेवढंच चांगल्या प्रकारे देणार. फक्त इंटेन्शन प्युअर ठेवा, ही मी हात जोडून प्रार्थना करते. काही करायचं नाही. निमित्त बनायचं, मी पण आणायचा नाही. एकच अट आहे. ह्या सगळे प्रिन्सिपल्स आहेत जे लहानपणापासून शिकलोय, पण अट एकच आहे, मी पण आणू नका. साधं कोणी थँक्यू जरी म्हटलं ना हील केल्यावरती, मला थँक्यू बोलू नकोस, त्याला थँक्यू बोल. काय जातं हे बोलायला आपल्याला? बूस्ट नाही करायचं स्वतःला. थँक्यू तुम्ही करतच नाही आहात, आपण काय म्हणून स्वतःला बूस्ट करायचं. थँक्यू जरी म्हटलं ना, थँक्यू मॅम, तुमच्यामुळे असं झालं, तुम्ही देवासारखे मिळाल, मला थँक्यू बोलू नकोस, त्याला थँक्यू बोल. रोज मेसेजेस येतात ना मला, मी तर देव बनली पाहिजे होती ना आतापर्यंत. आपल्यामध्ये ती नाही दिली ताकद. आपण फक्त निमित्त बनू शकतो, बाकी आपण काही करू शकत नाही. आणखी एक गोष्ट तुम्हाला नंतर एंडिंगला सांगणार आहे मी ती, पण सांगेल. नेक्स्ट आहे ते म्हणजे रेकी मृत्यू नाही टाळ सकती. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये, चक्रामध्ये रेकी इंटरफेअर करू शकत नाही. पण
जेव्हा इमर्जन्सी केसेस असतात त्या रेकीला माहिती आहे, त्या एनर्जीला माहिती आहे ह्याचं आयुष्य आहे की नाही, बरोबर. आणि त्याचनुसार तुम्हाला आतून उत्तर येतं. जेव्हा आपण प्रॅक्टिस करायला लागतो ना तेव्हा आपल्याला आतून उत्तरं येतात. ही केस घ्यायची आहे, हँडल करायची आहे की नाही करायची आहे, होणार आहे की नाही होणार आहे, ती सांगते आपल्याला. तिची मर्जी आहे, तिला सगळं माहितीये ना. तिने जन्माला घातलं, कधी जाणार ते पण तिलाच माहितीये. हे काम करणार आहे की हे पण तिलाच माहितीये. त्यामुळे समजा आपल्याला असं वाटलं की इमर्जन्सी केस आली, आपल्याला ती हँडल करायची, हे सगळं मी लेवल 2चं आता सांगते, पण ऍक्च्युली नको सांगायला मी सांगते कारण खऱ्या गोष्टी आहेत. तेव्हा आपण काय करायचं, एक तर परमिशन घ्यायची रेकीची, आपल्याला समजतं परमिशन आली की नाही. आणि जर पॉसिबल असेल ती केस हँडल होणार असेल तरच ते काम होणार आहे. त्या रेकीला माहिती आहे कुठे काम करायचंय, कुठे काम करायचं नाही, किती वेळ काम करायचंय, किती वेळामध्ये ते काम होणार आहे किंवा ते होणार नाही. दोष द्यायचा नाही. ओके. आपण जेव्हा सेकंड लेवलला सांगते, मी जेव्हा हिलिंग आपण चालू करू ना, आता मी तुम्हाला सांगेल 2-3 दिवसांनी की हिलिंग जेव्हा आपण स्टार्ट करतो, ऊर्जा व्हायला सुरू होते. आम्ही काय बोलतो, हातातून संवेदना सुरू झाल्यावर ती संवेदना संपेपर्यंत हिलिंग द्यायची. आम्ही बोलत नाही 5 मिनिटं हिलिंग दे, 2 मिनिटं हिलिंग दे, 20 मिनिटं हिलिंग दे की पाऊण तास हिलिंग दे. हातातून संवेदना सुरू झाल्यावरती त्या बंद होईपर्यंत हिलिंग चालू ठेवायची आहे. असं का बोलावं लागतं आम्हाला? तिच्या मर्जीने सुरू होते, तिच्या मर्जीने ती थांबते. कळतंय? मग ऊर्जा कोणाची? माझ्या हातांची? माझे हात फक्त यंत्र आहेत. त्याने दिले माझ्या हातात, चालवतोय तो. त्याला आपण काय बोललो, त्याने नियमावली बनवून दिली आणि तो बसलाय. सोर्स आहे एनर्जीचा, सोर्स प्रचंड सोर्स येतो. अगर कोई व्याधी हद से ज्यादा बढ़ गई तेव्हा काय होतं, रेकी मदत करत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीचं कनेक्शन इतकं स्ट्रॉंग असेल, इंटेन्सिटी असेल तर ती कामं होतात. नेक्स्ट आहे, शस्त्रक्रियेनंतर काढून टाकलेला अवयव त्याची नवनिर्मिती किंवा ऍक्सिडेंट केसेस असतील तर त्याच्यामध्ये नवनिर्मिती रेकी करत आहे. अजून तरी मी ऐकलं नाही असं काय, कोणीच ऐकलं नाही. तिथे ते गोष्ट नाही होणार आहे, ती नाही होणार आहे. प्रकृतीच्या अगेन्स्ट आपण नाही जाऊ शकतो. प्रकृतीच आहे ती, तिच्या अगेन्स्ट जाईल का ती स्वतः? पण शारीरिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक, मानसिक लेवलच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान हे सगळं आणण्यासाठी रेकी आपल्याला उत्तम प्रकारे मदत करू शकते. एक सर्वोत्तम साधन आहे जे आपल्या हातात दिलेलं आहे. पण फक्त रेकी शिकण्याने होणार आहे का, ऐकण्याने होणार आहे का? नाही, ती करावी लागणार आहे. 10वी-12वी मध्ये जे फॉर्म्युले आपण शिकलो, अप्लाय करतोय का आता? रेकी अप्लाय केल्याशिवाय आपल्याला गत्यंतरच नाही. अप्लाय करायची, कामच नाही होणार, करणारच नाही तर ती काम कशी करणार? हे का 10वी-12वीचे फॉर्म्युले नाही आहेत, रट्टा मारून ठेवले आणि ते वापरले नंतर नाहीच वापरतात. ठीक आहे, इथपर्यंत कळलेलं आहे? हो. तर पटकन आपण स्लाइड बघूया आणि मग आपलं झालं. जस्ट अ सेकंड. आवाज येत नाहीये माझा? येतोय मॅम, येतोय. ज्यांनी हा मेसेज पाठवला त्यांनी स्वतःचा व्हॉइस जरा चेक करा. चालेल, येतो ना? दिसते स्लाइड? दिसते. एक मिनिट, काय बघितलं? व्हॉट इज रेकी आपण आता बघितलं आहे. रेकी युनिव्हर्सल लाईफ फोर्स आहे. रेकी इज जनरल नॅचरल हिलिंग, हे सगळं आपण एक्सप्लेन केलेलं आहे. अथर्व वेदामध्ये ह्याचा उल्लेख सापडत आहे. असे खूप सारे आपले आहेत ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. ऍप्लिकेशन ऑफ टच थेरपी,
टच थेरपी इज डिस्क्राईब इन द एशियन इंडियन स्क्रिप्चर्स मध्ये आहे. हे सगळं आपण एक्झाम्पल देऊन झालेलं आहे. मेनी सच एक्झाम्पल्स आर फाउंड इन mythological टेक्स्ट मध्ये. कन्क्लुजन, टच थेरपी इज सपोर्टेड बाय एन्शियंट विजडम प्लस मॉडर्न सायंटिफिक एक्सपेरिमेंट सुद्धा याच्यावर कंडक्ट केले. कोणते एक्सपेरिमेंट कंडक्ट केलेले आहेत का बघू दे, आपण शोधूया जरा. तर प्लांट वरती स्टडी केला गेला लंडनच्या युनिव्हर्सिटीज मध्ये. आता ह्या सगळ्या ज्या आहेत ना एक्सपेरिमेंट, हे सगळे आपल्या नोट्स मध्ये आहेत म्हणून मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाहीये. तुम्ही वाचून पण तुम्हाला हे समजते. ह्युमन वरती सुद्धा ह्युमन स्टडीज सुद्धा केल्या गेलेल्या आहेत टच थेरपी वरती, आणि त्याच्यावरून सुद्धा कन्क्लुजन्स यू कॅन गो अँड फाइंड आउट. रेकीचे प्रिन्सिपल आपण एक्सप्लेन केलेले आहेत. बेनिफिट्स ऑफ रेकी आपल्याला माहिती आहेत, जे काही 5 गोष्टी आपल्याला लागणार आहेत. मग आता हे आपण बघूया, हाऊ रेकी इज डिस्टिंक्ट फ्रॉम अदर हिलिंग मोडॅलिटीज. वेगळी कशी आहे रेकी? सिंपल आहे. नो स्पेशल प्रिपरेशन, क्वालिफिकेशनची गरज नाही, कोणत्याही स्पेशल प्रिपरेशनची अशी काही गरज नाही. इक्वल फोकस ऑन सेल्फ हिलिंग, आणि दुसऱ्यांची हिलिंग आणि माझी हिलिंग तफावत करणार नाही कधीच रेकी 2 माणसांमध्ये. नो रिस्क ऑफ एक्सेस किंवा इम्बॅलन्स, हाय झाली आहे लो झाली आहे असं काही नाही, ती बॅलन्स करून देणार. थायरॉइड झाला आहे, हायपर थायरॉइडिझम आहे की हायपो आहे, तिला माहित आहे काय करायचंय. चक्र बॅलन्स नसतात, चक्र इनॅक्टिव्ह असतात, हायपर ऍक्टिव्ह असतात किंवा हायपो ऍक्टिव्ह असतात, तिला आपण काय करायचं आहे, बॅलन्स करून द्यायचं आहे. हे सगळं रेकीच्या साह्याने ती बरोबर करते. त्याच्यासाठी तुम्हाला सायन्सचं नॉलेज असणं, अनाटॉमीचं नॉलेज असणं गरजेचं नाही. असेल तर उत्तम, नसेल तरी चालेल. नो ट्रान्सफर ऑफ नेगेटिव्ह व्हायब्रेशन, एखाद्याला आपण हील केलं त्याचं व्हायब्रेशन माझ्याकडे आलं असं होणार नाही, म्हणून मीपणा आणायचा नाहीये. मीपणा नाही आणला, त्याच्यावर सोडला तर त्याची एनर्जी तो सगळं करतोय, मग आपल्याला त्याचा काहीही चुकीचा इफेक्ट येत नाही, याची गॅरंटी. नो स्पेशल प्रिकॉशन्स रिक्वायर्ड, ऑटोमॅटिक आहे, ती स्वतः तिच्या मर्जीने सुरू होईल, तिच्या मर्जीने ती बंद होणार आहे. रेकी काय, युनिव्हर्सल एनर्जी आहे. सेल्फ हिलिंग पॉसिबल आहे, दुसऱ्यांची हिलिंग पॉसिबल आहे. नो साईड इफेक्ट्स, मेडिसिन सारखे हिला काही साईड इफेक्ट्स येणार नाही. ती काय शरीरामध्ये साचून राहते का? नाही, काहीच तिचा हार्म आपल्याला नाही. होलिस्टिक आहे, ती उलट बाकीच्या ज्या थेरपीज आपण कोणत्याही घेतल्या, ॲलोपॅथी घेतल्या किंवा आणखी काही मोडॅलिटीज घेतल्या, त्या सगळ्यांनाही केलं तर सपोर्टच करेल, निगेटिव्ह इफेक्ट तिचा काही येणार नाहीये. ओके, इथपर्यंत कळलंय? आज आपण एवढं बघितलं आहे. रेकीची वैशिष्ट्ये काय आहेत ते पण आपण बघितले आहे. रेकी सार्वत्रिक ऊर्जा आहे, नैसर्गिक उपचार पद्धती आहे, ती बॅलन्स करते प्रत्येक गोष्ट, निगेटिव्हिटीला काढून टाकते, त्याच्या जागी काय करते, पॉझिटिव्हिटी काढते. पॉझिटिव्हिटी तिथे ती इम्प्लांट करते. सुरक्षित उपचार पद्धती आहे, आणि कुठल्याही पद्धतीची तुम्हाला हानी पोहोचू शकत नाही अनलेस अँड अंटिल मी करतो असं बोलत नाही आपण. एकच नियम आहे, एकच नियम आहे, बाकी काही नाहीये. ना क्वालिफिकेशनची गरज, ना कोणत्या ग्रंथांची तुम्हाला माहिती पाहिजे, ना काही पाठ करायला हवं, काही नाहीये. ना जेंडरचं काही प्रॉब्लेम आहे, नॉनव्हेज खाल्लं काही प्रॉब्लेम. असे सुद्धा काल प्रश्न आलेले म्हणून मी उत्तर दिलं. महिलांनी करायचं की नाही त्यांच्या ह्याच्या डेज मध्ये? का नाही करायचं, करायचं. फक्त तुम्ही तुमची तब्येत सांभाळून करायचं, कारण तुमची एनर्जी जेव्हा लो असते त्यामुळे तुम्हाला हँडल करता आलं तर करा, नाही तर नका करू, थोडे दिवस थांबा. पण तुम्ही रेकी शिकायची नाही असं नाही ना, त्याच्यामुळे त्या देवाला जन्माला घालतो आपण, किती मोठी पॉवर दिली आपल्याला, मग देव बोलेल का? असं काही नाही. आता असं झालं आपलं बोलणं, प्रवचन झालं. कसं वाटलं? काल खूप हसत होतो, आज खूप सिरियसली शिकलोय आपण. उद्या आपण पास्ट लाईफ मेडिटेशन घेऊ, रेकीची हिस्ट्री बघू. खूप छान, तुम्ही सुद्धा खूप छान. असे ऐकणारे असतील, रिस्पॉन्स करणारे असतील तर मला बोलायला आवडतं, नाहीतर मग कंटाळा येतो. खूप छान, थँक्यू मॅडम, थँक्यू. थँक्यू सो मच. आता मी रेकॉर्डिंग स्टॉप